आणि एक महत्त्वाची बातमी आहे, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी ही महत्त्वाची बातमी। पुढील सुनावणी 4 ऑगस्टला आता होणार आहे। आज महत्त्वाची सुनावणी पार पडलेली आहे, तर न्यायालयाने आता पुढील तारीख जाहीर केली आहे। आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे। वाल्मिक कराड संदर्भात ही महत्त्वाची सुनावणी आता 4 ऑगस्टला होईल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता ही पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे। न्यायालयाकडून पुढील तारीख जाहीर करण्यात आली आहे। तर आजची सुनावणी पार पडलेली आहे। पुढची सुनावणी आता 4 ऑगस्ट रोजी होणार आहे। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवरील दोषांसंदर्भात आज सुनावणी होणार होती। दरम्यान आता पुढची तारीख न्यायालयाकडून जाहीर करण्यात आली आहे। पुढील सुनावणी 4 ऑगस्टला पार पडेल। तेव्हाच वाल्मिक कराडच्या संपत्ती संदर्भात देखील महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। तर मकोका अंतर्गत वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्यावर कराडचे वकील याने आक्षेप घेतलाय। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून। आमिर, आजच्या सुनावणीत नेमकं काय झालंय, पुढील तारीख दिली आहे? नक्कीच प्रियंका, आपण जर बघितलं संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सुनवाई होती। ही सुनवाई आता पुढचे 4 ऑगस्ट पर्यंत तारीख देण्यात आलेली आहे। सर्व जे आरोपी होते त्यांनी दोषीमुक्त पत्र अर्ज सादर केलेला आहे। सरकार पक्षाकडून उज्ज्वल निकम यांची युक्तिवाद झालेला आहे। एका आरोपींनी दोषीमुक्त अर्ज केल्याने आता सुनवाईला लांबणीवर पडल्यामुळे हे देण्यात आलेलं आहे। प्रणिता, नक्कीच आपल्याला थोड्या वेळात तर उज्ज्वल निकम सुद्धा आपल्या माध्यमाशी बोलणार आहे। नेमकं पूर्ण युक्तिवाद कसं झालं हे आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। प्रणिता, आमिर, आज दोन्ही पक्षांकडून नेमके काय युक्तिवाद झालेले आहे? न्यायालयाने काय म्हटलेलं आहे? कारण महत्त्वाचा मुद्दा होता वाल्मिक कराडच्या संपत्ती संदर्भात। या संदर्भातील अधिक अपडेट आमिर तुमच्याकडनं घेत राहील। तुम्हाला थोडंसं थांबवते। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।